सध्या इस्लामपूर व वाळवा तालुक्यामध्ये पत्रकार परिषदेचं पूर्ण सत्र सुरू आहे। याचं नेमकं कारण असं की मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एका न्यूज चॅनेलला मुलाखत देत असताना त्यांनी जयंतराव पाटील यांच्यावरती काही आरोप केले। हे आरोप केल्यानंतर पुन्हा जो जुना विषय आहे तो उघडकीस आला। त्यानंतर प्रकाश हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफकडून व प्रकाश हॉस्पिटलच्या पूर्ण कामगारांच्याकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला। निषेध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टीचं खंडन करण्यात आलं। खंडन केल्यानंतर आजही प्रकाश शिक्षण मंडळाचे युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आज आपण जाणून घेऊ नेमकं त्यांना यातून काय सांगायचं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता अभिजित पाटील आहेत। तर काय सांगाल, कालची प्रेस नंतर आता आज आपण प्रेस घेताय, काय सांगाल? काल म्हणजे विजय पाटील बापू, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष, व शहाजी पाटील बापू राष्ट्रवादी शरद पवार गट इस्लामपूर शहराचे अध्यक्ष यांनी जे प्रेस घेऊन सांगितले की राजकारण किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे असे मुद्दे उपस्थित करून जयंत पाटलांचा बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे। तर हे फार चुकीचं आहे, कारण राजकारण डोळ्यापुढं ठेवून हा विषय न होता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या एका मुलाखतीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यावरून हे सगळं झालेलं आहे। याच्या आधी जे हे प्रकरण झालं आहे कोविडमध्ये गुन्हा दाखल करणं, ह्याला 3 वर्षे होऊन गेलेत। आम्हीही शांत होतो आणि आम्ही तो विषय सोडलेला आहे, तो न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात केस चालू आहे। पण आत्ता 3 वर्षानंतर ज्यावेळी परमबीर सिंग यांनी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की वैद्यकीय महाविद्यालयावरती त्यांच्या जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील वैद्यकीय महाविद्यालयावरती गुन्हे दाखल करा, रेड टाका, इथून ह्या विषयाला सुरुवात झालेली आहे। तर राजकारण हा तर वेगळाच विषय आहे आणि हा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल हा वेगळा विषय आहे। राजकारणात दादांची घोडदौड जी चालू आहे ते ह्या लोकांना आता कळालं, यांच्या पायाखालची वाळू निसटायला लागलेले आहे आणि जनतेचा सपोर्ट जो दादांना आहे त्यातून हे सिद्ध होतं आहे की आता तुमचे गाडी रिव्हर्सला आलेली आहे। त्यांचं मत येतं आहे असं की आत्ताच काय 2-3 वर्षानंतर विधानसभा डोळ्यापुढं आल्यानंतर विषय कसा निघाला, म्हणजे परमवीर सिंगांच्या तोंडातून बोलवता धनीसुद्धा वेगळा आहे। नाही, परमवीर सिंहांनी जी मुलाखत दिली आणि त्यांना जो बोलवता धनी, हे ॲक्च्युअल त्यांचं जे मुलाखत होती तो वेगळ्या विषयासाठी होती। ह्या विषयासाठी त्यांची मुलाखत झाली नव्हती। जे 100 कोटीचा विषय आहे वसुलीचा, हा वरच्या लेवलचा विषय आहे, त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचा काही विषय नव्हता। त्यांनी बोलता बोलता एक मुद्दा सांगितला की कसं प्रेशराईज करत होती ही लोक। हे काही ठरवून केलेली गोष्ट नाही, हे त्यांच्या तोंडून आलेलं आहे, म्हणजे जे घडलेला प्रकार आहे तो आलेला आहे। आणि हे काय म्हणजे कोण बोलवता धनी कोण आहे कोण नाही हे आता तो वरच्या लेवलचा विषय आहे, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही। पण आता त्यांची प्रेस नंतर तुमची प्रेस, पण नेमकं आता आपल्याला त्यातनं सांगायचं काय की आज जे आपण प्रेस घेत आहे त्यातनं आपल्याला काय नेमकं सांगायचं आहे? आम्हाला एवढंच सांगायचं आहे, जसं बापूंनी सांगितलं की राजकारण आणि व्यवसाय बाजूला ठेवा। ॲक्च्युअल राजकारण व्यवसाय, हॉस्पिटल हा एक व्यवसाय नाही, हॉस्पिटल ही एक सेवा आहे, आरोग्य सेवा आहे। ज्यांनी आजपर्यंत कुठली जनसेवा आरोग्यसेवा केलेली नाही, आजपर्यंत ज्यांनी फक्त व्यवसाय बिझनेस करत आलेत त्यांना हॉस्पिटल ही बिझनेसच वाटणार। ॲक्च्युअली हे हॉस्पिटल पूर्णतः मोफत चालवलं जातं, इथं 1ही रुपया घेतला जात नाही। व्यवसाय असतो तो फक्त फायद्यासाठी असतो, जो काय आजपर्यंत हे करत आलेले आहेत। माझी त्यांना विनंती आहे बापूंना की
तुम्ही हॉस्पिटलबद्दल आधी पूर्ण माहिती घ्या. हॉस्पिटल हा व्यवसाय नसून आरोग्यसेवा आहे आणि इथं सेवा करून पुण्य कमवलं जातं, फायदा कमवला जात नाही. ह्यांच्या डोक्यात आजपर्यंत फक्त व्यवसाय करणे, बिझनेस करणे आणि त्यातून फायदा मिळवणे हेच आलेलं आहे. म्हणून त्यांना हॉस्पिटल ही व्यवसाय वाटतो. आपल्याकडून ज्यावेळेला सांगितलं गेलं किंवा आपण निषेध व्यक्त केला आमदार जयंतराव पाटील साहेबांचा, त्यावेळेला त्यांचं मत असं येतं आहे की जयंतराव पाटील कुठल्याही विकासाच्या कामाच्या आड येत नाहीत आणि जे आपलं पूर्वी हॉस्पिटल सुरू झालं आयुर्वेदिक कॉलेज राजनबापू पाटीलचं नावानं आहे, लोकनेते राजनबापू पाटील आयुर्वेदिक कॉलेज ह्या नावानं चालू झालं. त्यावेळेस सगळा प्रयत्न जयंतराव पाटील साहेबांनीच केला आणि त्यांचं आरोग्यामध्ये इतकं काम आहे की आपले जे आता सरकारी हॉस्पिटल आहे इस्लामपूरचं, त्यासाठी सुद्धा कुठं निधी नसताना त्यांनी मोठ्या एका उद्योगपत्यांच्या ट्रस्टमधून निधी आणला आणि एवढ्या मोठ्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी ते सेंटर चालू केलं असं त्यांचं मत आहे. त्यामुळे जयंतराव पाटलांनी या गोष्टीत कुठेही आपल्या हॉस्पिटलबद्दलचं अशा गोष्टी केल्या नाहीत. हे परमवीर सिंग वेगळ्या पद्धतीने बोलतात असं त्यांचं मत आहे. कसं आहे, जयंत पाटील साहेबांनी जे केलं ते ह्या जे वाळवा तालुक्याने बघितले, सांगली जिल्ह्याने बघितले. कोविडमध्ये जे आमच्या हॉस्पिटलवरती गुन्हे दाखल करणे, आमच्या सहकार्यावरती गुन्हे दाखल करणे, तसेच हॉस्पिटल रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी जे प्रयत्न केलेत, ज्या ज्या अधिकाऱ्यांना प्रेशराईज केले, त्या सगळ्यांनी खाजगीत भेटून सांगितले की आमच्यावरती कसा दबाव टाकला जात होता, काय होता. ज्यावेळी मला आठवतं आहे सेकंड वेव्हमध्ये सांगलीचे एक पोलीस अधिकारी इस्लामपूरला बदली होऊन आले होते, शपथ घेऊन बदली होऊन आले होते की मी हॉस्पिटल बंदच करणार, अशी शपथ घेऊन आले होते. बराच प्रयत्न केला त्यांनी, पण म्हणतात ना जिथे कर नाही तिथे डर कशाला. आम्ही सत्याच्या वाटेने चालणारी माणसं आहे, फायद्यासाठी कुठली गोष्ट करत नाही. आणि निशिकांत दादांनी जे कोविडमध्ये काम केलं आहे आणि काम करून जे पुण्य कमवलं आहे ते या लोकांना 7 जन्मातसुद्धा जमणार नाही. त्याच्यासाठी न्यायानं सत्यानं चालायला लागतं. आणि तुम्ही म्हटलं ना, जयंत पाटील साहेबांनी एका ट्रस्टच्या माध्यमातून फंड आणला आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलला दिलं. त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये किती पेशंट ॲडमिट होते, त्याच गव्हर्मेंट हॉस्पिटलची काय अवस्था आहे. त्यांनी स्वतःच्या फंडमधून कारखान्यातून काय एखादं कोविड सेंटर उभा केलं नाही. त्यावेळी ज्यावेळी लोक बेडसाठी सैरावैरा धावत होती, बेड मिळत नव्हतं, प्रत्येक कारखान्यानं आपापलं कोविड सेंटर उभा करावं अशी सगळ्या जनतेतून भावना व्यक्त होती. पण यांनी का नाही केलं. यांनी एखाद्या ट्रस्टकडून पैसे मागवले, ते नको त्या ठिकाणी घातले, तिथं ते पैसे वाया गेले. ह्यांच्या स्वतःच्या फंडमधून यांनी काय केलं. कोविडमध्ये 0 प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांचं मत असं येतं की आता निशिकांतदादा ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षानेच पहिलं नामांकन त्या हॉस्पिटलला दिलं, ज्या हॉस्पिटलने ट्रस्टमधून पैसे आणले. पहिलं नामांकन त्या हॉस्पिटलला, महाराष्ट्र राज्यातलं पहिलं नामांकन त्या हॉस्पिटलला मिळालं. कुठल्या सरकारी हॉस्पिटल जे आहे या सरकारी हॉस्पिटल पहिल्या क्रमांकाचं नामांकन, पहिल्या क्रमांकाचं नामांकन मिळालं ज्यावेळी सोयीसुविधा तिथल्या फॅसिलिटी ह्या ओपन केल्या त्यावेळी. पण आत्ताची अवस्था काय आहे. आत्ता तिथं पेशंट आहेत का, ते इन्व्हेस्टमेंट केली, त्या इन्व्हेस्टमेंटचा कुठल्या जनतेला फायदा होतो आहे. कुठल्याही जनतेला फायदा होत नाही. तिथं डेड इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. ते त्यांचं मत आहे की तुम्ही राजकारण बाजूला ठेवा, संस्था बाजूला ठेवा आणि समोरासमोर जेव्हा राजकारण यायची त्यावेळेला आम्ही 1-2 हात करायला तयार आहे. हे तर आमचं पहिल्यापासून म्हणजे 2020मध्ये 19पासून हे सुरुवात झालं, 19-20 पासून, तेव्हापासून आमचं मत आहे की तुम्ही संस्था राजकारण बाजूला ठेवा. तुम्ही राजकारण तुमच्या वैयक्तिक मतभेद काय असतील किंवा तत्वाशी राजकारण करा, विचारांशी करा. संस्थेच्या कामगारांच्या बरोबर संस्था अडचणीत आणून
कामगारांना अडचणीत आणून त्यांच्या पोटावर पाय आणून असं राजकारण करू नका. आणि अशाच पद्धतीनं आम्ही लढत आहोत. आम्हाला काय अवघड आहे का त्यांच्या संस्थेत चिरायचं? ह्या माझ्याकडे फाईल आहेत आत्ता, कारखान्याची आहे, दूध संघाची आहे, सूतगिरणीची आहे. काय फाईलमध्ये काय आहे? ते काय आहे ते योग्य वेळ आल्यावर दाखवेन. आम्ही नाही ना असं विचार केला की ह्या फाईल घेऊन आम्ही केसेस, खोट्या केसेस टाकायच्या किंवा जे काही रिअल केसेस आहेत आमच्याकडे कागद आहेत आत्ता, कुठल्या कारखान्याचं पाणी कुठल्या पद्धतीने नदीत कसं मिसळलं जातं सगळं आहे. आता आपण ते ओपन करणार आहात फाईल का? आहे, सूतगिरणीची फाईल आहे, दूध संघाची फाईल आहे. आपण ते ओपन करणार आहात का? योग्य वेळ आल्यावर बघू. पण आमचे अशी नीतिमत्ता नाही की बाबा हे देऊन तिथल्या संस्थेचं बंद करून तिथल्या कामगारांचं नुकसान करणं, त्यांच्या पोटापाय आणणं, ही नीतिमत्ता नाही ना आमची. ते आता त्यांचं मत असं येते की कुठेतरी राजकारणाच्या राजकारण चालू राहते, इतर वेळेला संस्थात्मक आपण जसं आता हॉस्पिटल चालवतोय त्या पद्धतीनं कोविड सेंटरमध्ये ज्यावेळेला आपलं होतं त्यावेळेला मृत्यूचा दर जो होता तो तुम्ही जाहीर करावा. कारण आलेले ॲडमिट पेशंट आणि मृत्यूचा दर हा त्यांचा एक आग्रहाचा मुद्दा होता की मृत्यूचा दर जाहीर करावा. काल तुम्हीच त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये शहाजी बापूंनीच सांगितलं होतं की नगरपालिकेत जाऊन त्यांच्या मृत्यूची संख्या बघा. मृत्यूचा दर हा म्हणजे मृत्यूचा आकडा आणि जे ॲडमिट झालेले पेशंटचा आकडा हा गव्हर्नमेंटनं एक त्यावेळी वेबसाईट दिली होती. त्या वेबसाईट पोर्टलवरती रोजच्या रोज अपडेट करायला लागायचा. हा ऑलरेडी आकडा गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे आणि त्याचं 100% ऑडिट हे झालेलं आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहे. गव्हर्नमेंटच्या लोकांनी त्याचं ऑडिट करून त्याचा ऑडिट रिपोर्ट दिलेला आहे आमच्याकडे. ज्यावेळेला कोविडचा काळ चालू होता त्यावेळेला सुद्धा आपल्या हॉस्पिटलबद्दल जे त्यांचं मत असं येतं की जयंतराव पाटील साहेबांच्याकडं कित्येक अर्ज जातो आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या दर्जाचे सुविधा मिळत नाहीत, तरीसुद्धा जयंतराव पाटील साहेबांनी त्यासाठी कुठल्या गोष्टीनं प्रयत्न केला नाही की बाबा ते अर्ज आलेत तरीसुद्धा तिकडं दुर्लक्ष केलं. आता कसं आहे, त्यांच्याकडे कुठले अर्ज आले, कोणाचे आले, काय माहिती नाही मला. पण ज्यावेळी इथं 725 बेडचं हॉस्पिटल आपल्या भागात आहे, सांगली जिल्ह्यात आहे, कोविडमध्ये बेड मिळणं मुश्किल असताना एवढं मोठं सुसज्ज 725 बेडला ऑक्सिजनचा पॉईंट आहे आमच्या. 725 बेडला सक्शन पॉईंट आहे, सेंट्रल मॉनिटरिंग आहे, सेंट्रल सक्शन आहे, सेंट्रल ऑक्सिजन आहे. एवढी सगळी व्यवस्था असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिजिट केली. जिल्हाधिकारी त्यावेळी डॉक्टर अभित चौगले साहेब यांनी व्हिजिट करून 725 बेडचं आपल्या भागात हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यांना पण बरं वाटलं की आपल्याला इथं आता पेशंटची व्यवस्था करता येईल. पण ज्यावेळी आमचं कोविड सेंटर मंजूर झाले, डेडिकेटेड कोविड सेंटर, तर सुरुवातीला फक्त 54 बेडसाठी मंजूर झालं. त्याच्यानंतर प्रयत्न करून ते 100 पेशंटपर्यंत आलं. म्हणजे एवढी सगळी व्यवस्था असताना कुणाच्या प्रेशरखाली हे 100 बेडच आम्हाला मिळाले? अद्ययावत हॉस्पिटल असल्यामुळे आपल्याला ॲडव्हर्टाईज करण्याची गरज का भासली? कुठली ॲडव्हर्टाईज केली आणि कुणी केली? म्हणजे आता परवा शहाजीबापूंनी सांगितलं, शहाजीबापूंना कधी ॲडव्हर्टाईज आणि कुठं बघायला मिळाली मला माहीत नाही. पुण्यामध्ये म्हणतात की ते ॲडव्हर्टाईज आपल्याकडं बघायला मिळाली. एकतर आमचे हॉस्पिटलची पुण्यामध्ये ॲडव्हर्टाईज करायची काही गरज नाही. एक दुसरी गोष्ट त्याचमध्ये त्यांनी म्हटलं होतं की 800 बेडचं हॉस्पिटल आहे. आमचं 800 बेडचं हॉस्पिटल नाही. त्यांना कुठलं हॉस्पिटल म्हणायचं आहे ते जरा चौकशी करायला लागेल. म्हणजे 800 बेडचं कोणाचं हॉस्पिटल आहे ते जरा शोधावं लागेल. म्हणजे मग बापूंनीच शोधलं तर बरं होईल. त्यात आता परमवीर सिंगाने थेट संस्थेचं नाव घेतलं नाही किंवा थेट निशिकांत दादांचं पण नाव घेतलं नाही, फक्त एक सांगली जिल्ह्यातली संस्था. मग ते आपणच कसं गृहीत धरतोय? सांगली परमवीर सिंग साहेबांनी सांगताना काय सांगितलं की सांगली जिल्ह्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. तर सांगली जिल्ह्यात बघितलं तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज फक्त एकच आहे, जे म्हणजे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च. दुसरं कुठलंही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नाही. बाकीचे डीम्ड किंवा गव्हर्नमेंट असे आहे. हे आता आरोपाच्या प्रत्यारोपाच्या फायरी झाडायला लागलेल्या आहेत, पण नेमकं यातनं आता आपला व्ह्यू कसा असणार आहे? आपला दृष्टिकोन काय आहे? नाही, आमचं काय मत आहे की जे राजकारण चालू आहे ते अजूनसुद्धा हे संस्थेभोवती
घुटमळलं जातं आहे. म्हणजे त्यांनी हॉस्पिटल काल बापूंनी जे बोलले की हॉस्पिटलनं काय दिवे लावले, हे म्हणजे हॉस्पिटल संदर्भातच बोललं जातं आहे. तर मला त्यांना सांगायचं आहे की काय कुणी दिवे लावले हे आम्हाला चांगलं माहीत आहे. निशिकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलने एवढ्या रुग्णांना आत्तापर्यंत सोयी दिलेल्या आहेत. आज हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन, MRI, मेमोग्राफी एवढं सगळं फ्री दिलं जातं आहे. बेसिक लॅब टेस्ट आहेत, हॉस्पिटल पूर्ण मोफत आहे. एवढं सगळं असतानासुद्धा हॉस्पिटलवर टीका करणं म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्याला हॉस्पिटलमधून जे लाभ घेऊन जाणारे पेशंट आहेत ते निशिकांत दादांचेच आहेत, त्यांचेच होणार आहेत. का तर आजच्या ह्या महागाईच्या काळात लाख लाख रुपये जर बिल माफ होत असेल तर ती लोक का आशीर्वाद देणार नाही दादांना? सर्वसामान्य हेच त्यांना खुपायला लागलं आहे. त्याच्यामुळं हॉस्पिटलवरती टीका करणं, हॉस्पिटलने काय दिवे लावले, यांनी काय दिवे लावले मला माहिती आहे ना. यांनी सिव्हिल सर्जनच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना प्रेशराईज करायचं की साहेबांचा निरोप आहे, तुम्ही अजून ॲक्शन घेतली नाही. यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसायचं, साहेबांचा निरोप आहे, अजून ॲक्शन घेतली नाही. कशावरती ॲक्शन घेतली नाही? हॉस्पिटलवरती. हे असे जे दिवे लावलेले आहेत हे जनतेसमोर यायला लागलेत ना आता. आणि ज्यांच्या ते जे आहेत त्यांचे नेते आमदार जयंत पाटील, माझं तर मत आहे त्यांचीसुद्धा नार्को टेस्ट करा. आत्ता जे परमवीर सिंह साहेब आणि सचिन वाझे साहेबांची जे नार्को टेस्टचा चालला आहे ना विषय, ह्यात यांची पण नार्को टेस्ट करा. सगळे विषय महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल नाही कुठल्या कुठल्या लोकांना त्रास दिला आहे ते त्यातून बाहेर येईल. कदाचित मला वाटतं शहाजी बापूंसुद्धा त्यात नाव येईल. त्यांना पण माहिती आहे शहाजी बापूंना, तुम्ही खाजगीत जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील तुम्हाला की त्यांना काय त्रास होतोय. साहेब आता कोविड काळ होऊन 3 वर्ष झाली. आता हे ज्यांनी उपचार घेतला असेल, त्यांच्या एखाद्या घरातली व्यक्ती मयत झाली असेल, हे लोकांना पचनी पडत का? हा जो विषय सुरू आहे, कोविड काळ होऊन गेला, आजारी माणसं होती, त्यातली बरी झाली, काय एक्सपायर झाली, पण ते आता आपले आरोप, ते प्रत्यारोप, त्यांचे आरोप प्रत्यारोप, हे जनरली नागरिकांना हे पचनी पडतंय का? नाहीच पडणार ना. हे आता ज्याने भोगले त्यालाच माहिती आहे की यातून कसं बाहेर पडलो आणि काय त्रास झाला आहे. मला चांगलं आठवत आहे की कोविडमध्ये माझ्या 2 चुलत्यांचा मृत्यू झाला आहे. मी भोगलो आहे. कोविडमध्ये मी इथं काम करत असताना, कोविडमध्ये सेवा देत असताना माझ्या 1.5 वर्षाच्या मुलाला कोविड झाला, 3 वर्षाच्या मुलीला कोविड झाला, माझ्या 70 वर्षाच्या वडिलांना कोविड झाला, आईला कोविड झाला, 60 वर्षाच्या बायकोला झाला, भावाला झाला, भाऊजेला झाला, भावाच्या पोराला झाला. 9च्या 9 मुलं आम्ही कुटुंबातली सदस्य पॉझिटिव्ह होतो. इथलं इन्फेक्शन झालं. हां, कोविड. तरीसुद्धा आम्ही कोविडमध्ये सेवा देण्याचं काम केलं. आणि अशा परिस्थितीत आम्ही काम केलं म्हणून हे जर आमच्यावर जर आरोप करत असतील तर हे योग्य नाही ना. आता आपल्याला काय सांगायचं आहे त्यांना? आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, माझी आदरणीय बापू फार मोठे नेते आहेत वयानं, तर त्यांना विनंती आहे की हॉस्पिटल सोडून राजकारण करा, ही संस्था सोडून राजकारण करा. संस्था तुमच्या पण आहेत, आमच्या पण आहेत. तुम्ही तत्वाशी, विचारांशी राजकारण करा. आणि तुम्ही ज्यांचे विचार फॉलो करता त्यांच्याबद्दल तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं टीका करताना, हॉस्पिटलला बदनाम करताना जनतेचा विचार करा आणि इथल्या कामगारांचा विचार करा. तुमच्यासुद्धा संस्था आहेत. आम्ही तुमच्या संस्थेच्या बाबतीत कधीही वाईट चिंतत नाही. तुम्हीही आमच्या संस्था सोडून तुमचं राजकारण करा, हीच विनंती आहे माझी त्यांना. तर हे होते अभिजित पाटील यांनी त्यांच्या पद्धतीनं संस्थाच्या ठिकाणी राजकारणाच्या ठिकाणी हेच चालू राहू दे एवढी त्यांनी विनंती केली आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, इस्लामपूर.